सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात नागपूर, औरंगाबाद, मुंबई या खंडपीठामध्ये जनहित याचिका दाखल करणार असल्याचे सरपंच महासंघाचे राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितले। मी सरपंच पुरुषोत्तम घोगरे तथा राज्याध्यक्ष सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य काल जे शासनाने परिपत्रक काढले त्या परिपत्रकामध्ये सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना प्रशासक म्हणून प्रशासक करण्यात येणार नाही असे त्या परिपत्रकामध्ये स्पष्ट त्यांनी उल्लेख केला। माझी शासनाला एकच विनंती आहे की जे सरपंच आहेत, ज्या सरपंचांनी, उपसरपंच, सदस्य असो यांनी या कोरोनासारख्या या महाभयंकर आजारावर प्रत्येक गावामध्ये चांगल्या प्रकारे काम केलं आणि त्यांना प्रत्येक गोष्टीचा अनुभव आहे, म्हणूनच त्यांनी सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनाच प्रशासक पद द्यावे ही एक सरपंच सेवा महासंघाच्या वतीने मागणी आहे। आणि काल असे जर नाही झाल्यास आम्ही उच्च न्यायालयामध्ये सर्व राज्यातील 28,000 सरपंच आम्ही काळ्या फिती लावून या सरकारचा निषेध नोंदवू आणि त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करू। कारण हा जो निर्णय घेतला की योग्य व्यक्ती, सरकारने योग्य व्यक्तीचा खुलासा करून आम्हाला दाखवावा। कारण आज अशी परिस्थिती आहे की गावागावामध्ये आज कोरोनासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि कोरोना बाजूला झाला आणि हा ग्रामपंचायतीचाच कोरोना या सरकारने प्रत्येक गावागावामध्ये घालून दिला। एक प्रकारे आज कोरोना बाजूला सारून सगळी चर्चा जी चालू आहे ती प्रशासकाची चालू आहे। मग कोरोनाकडे कोणत्याही प्रकारचं गावातील व्यक्तीचं लक्ष नाही, म्हणूनच सरकारने जे सरपंच, उपसरपंच, सदस्य आहेत त्यांचा कार्यकाल संपलेला आहे, त्यांनाच जर प्रशासक म्हणून नेमले तर ह्या भानगडी सगळ्या दूर होतील आणि ह्या भानगडी दूर होऊन एक योग्य व्यक्तीची निवड होईल असे मला वाटते। कारण हा निर्णय शासनाने त्वरित बदलावा अशी माझी शासनाला विनंती आहे, नाहीतर आम्ही सर्व 28,000 राज्यातील सरपंच काळ्या फिती बांधून या महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवू। एवढेच बोलतो, धन्यवाद। तसेच राज्यभरातील सरपंच सेवा महासंघाचे पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष, तालुका अध्यक्ष यांनी आपापल्या पद्धतीने तसेच राज्यभरातील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी सुद्धा काळ्या फिती लावून या सरकारच्या विरोधात आपापल्या गावामध्ये निषेध करून सुरक्षित अंतर पाळून हे आंदोलन करण्याचे आवाहन सरपंच सेवा महासंघाचे राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे यांनी केले। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज।